जय जिजाऊ। मी डॉक्टर भारती मडवई। त्यांना बघून आम्ही चळवळीत मोठे झालो, ज्यांचे विचार आम्ही लहानपणापासून ऐकत आलो, अशा आदर्शांवर ज्यावेळेस हल्ले होत असतील तर त्याचा जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची प्रदेश प्रवक्ता या नात्याने मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते। आता प्रवीण दादा मागील 4 दशकांपासून शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रचार प्रसार करत आहे। छत्रपती शिवरायांच्या पत्नी सखवराबाई गायकवाड यांचे ते वारसदार असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचं सुद्धा अनुसरण केलेलं आहे, त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार केलेला आहे। महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ म्हणून भारतभर त्यांची ओळख आहे। इथल्या बेरोजगार म्हणून फिरत राहणाऱ्या तरुणांना ज्यावेळेस सरकार नोकरी देऊ शकत नाही, त्यांना पोटापाण्याला लावण्याचं काम अहद कॅनडा, तहद ऑस्ट्रेलिया या माध्यमातून हजारो तरुणांना प्रवीण दादाने परदेशात पाठवलेलं आहे। आज हजारो तरुण म्हणजे खरं तर परदेशामध्ये राहून आपलं चांगलं जीवन जगत आहे। तरुणांनी केवळ नोकऱ्यांच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळावं यासाठी सतत ते प्रयत्नशील राहत असतात। आता आमचे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हणतात की तरुणांनी बुटाच्या पॉलिश पासून तर डोक्याच्या मालिश पर्यंत प्रत्येक उद्योगधंदे करावे, ते करताना कोणतीही लाज बाळगू नये आणि त्यामुळे अनेक तरुण त्यांच्या शब्दाला प्रमाण म्हणून व्यवसायाला आणि कामाला लागलेले आहेत। प्रवीण दादाने देखील अवघं विश्वच आपलं आहे असं म्हणून आपण जगात कुठेही जाऊन कामधंदा करून मराठी मुलूक वाढवावा असं नेहमीच सांगत आलेले आहेत। आता प्रवीण दादांच्या शब्दाला मान देऊन परदेशामध्ये हजारो तरुण नोकऱ्या करत आहेत, त्यांचं जीवनमान उंचावलेलं आहे, ते उच्च पदावर कार्यरत सुद्धा आहेत। मग आता हा हल्ला केवळ प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला आहे का? तर नाही। हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही तर एका विचारधारेवर आहे। हा हल्ला पुरोगामी विचारधारेवर झालेला आहे। हा हल्ला महात्मा कबीरांवर झालेला आहे। हा हल्ला शिवछत्रपती महाराजांच्या विचारांवर झालेला आहे। संभाजी महाराजांच्या विचारांवर हा हल्ला झालेला आहे आणि हा हल्ला संविधानावर सुद्धा झालेला आहे। कारण बघा, हल्ला होण्यामागचं कारण जर प्रवीण दादांचे विचार असतील, नाऱ्या शंड लोकांना मला हे विचारायचं आहे, तुम्हाला महापुरुषांचे विचार का नकोत? आपला देश संविधानावर चालतो ना, आणि मग त्यांच्या विरुद्ध तुम्ही आतंकवादी पद्धतीने जर तुमचे विचार थोपवत असाल किंवा या विचारांना दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर याद राखा, आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हजारो प्रवीण दादा गायकवाड उभे आहेत। किती जणांना तुम्ही काळी शाई लावणार आहात? किती जणांच्या तोंडाला काळं लावणार आहात? ही विचारधारा छत्रपतींची बदनामी झालेला आणि त्यांचा खोटा इतिहास लिहिला असताना तो खोडून काढण्यासाठी जीवाचं रान करत आहे, त्यांचा दैदिप्यमान इतिहास समोर आणते। म्हणून जर तुमच्या बुडाखाली आग लागत असेल तर याद राखा, यापुढे विचारांच्या तलवारीला धार अजून जास्त लावून आमचे कार्यकर्ते काम करणार आहेत। याच विचारधारेमुळे महाराष्ट्र दंगलमुक्त झालेला आहे। आज दुर्दैवाने जे सरकार आहे ते चुकीच्या विचारांचं समर्थन करत असल्यामुळे जाणून बुजून प्लॅनिंग करून विचारवंतांवर हे वारंवार हल्ले होत आहेत। यांना पाठीशी घालण्याचं काम सुद्धा सरकार करत आहे। या हल्लेखोरांना मला विचारायचं आहे, ज्यावेळेस भगतसिंग कोश्यारींनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला तेव्हा तुम्ही झोपला होतात का? जेव्हा सोलापूरकर म्हणाला होता की औरंगजेबाच्या बायकोला लाच देऊन शिवाजी महाराज सुटून आले, तेव्हा तुम्ही शेपूट घालून कुठे बसला होता? जेव्हा कोरटकर सारखे, श्रीपाद छिंदम सारखे अगदी हलकट विचारांचे लोक महापुरुषांची बदनामी करत असतात तेव्हा तुम्ही कोणत्या बेळामध्ये लपलेले होते? तुम्हाला लाज वाटली पाहिजे। तुमच्या सोयीनुसार तुम्ही आंदोलनं करतात आणि निषेध व्यक्त करतात, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही वळतात। तुम्हाला प्रवीण दादांनी उत्तर तर दिलेलंच आहे की तुमच्या शेवटाची सुरुवात झालेली आहे। बांडगुळांनो, हे सुद्धा याद राखा। आणि खेडेकर साहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हा हल्ला सकारात्मकतेने आम्ही घेणार आहोत, याचा निषेध करू, पण यातून सकारात्मक काहीतरी शिकू आणि हे सर्व करून ही जी विचारधारा आहे त्या सगळ्यांनी एकजुटीने पुन्हा एकत्र येऊ। आणि तुकाराम महाराज म्हणतात तसं त्यांची भूतदया आता आम्ही अवलंब करणार आहोत। भूतांचे पालन दया तिचे नाव आणि का निर्दालन कंटकांचे, ही भूतदया ही अहिंसा आम्ही अंगीकारणार आहोत आता तुकाराम महाराजांची। आणि या कंटकांचं निर्दालन म्हणजे नायनाट करायचं असेल, यांची गुंडगिरी, यांची हुकुमशाही संपवायची असेल तर आता सर्व संघटनांनी एकत्रित येऊन मरगळ झटकून नव्या जोमानं आता कामाला लागूया आणि या विचारधारेला अजून कसं वाढवता येईल आणि इथे याची मुळं कशी बळकट करता येईल याचा विचार करूया। पुन्हा एकदा झालेल्या प्रकाराचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि थांबते। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।